चिंतन गुरुदेव दत्त महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. तर नमस्कार, मी आहे स्मिता आणि तुमचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर आजचा विषय असणार आहे गुरुचरित्र पारायण. दिनांक 9 एप्रिल पासून तर दिनांक 15 एप्रिल पर्यंत हा आठवडा गुरुचरित्र पारायणासाठी खूपच चांगला आहे. आणि 15 तारखेला श्री स्वामी समर्थ महाराज यांची पुण्यतिथी असल्यामुळे त्या दिवशी गुरुचरित्र पारायण आपण संपवू शकतो. तर चला गुरुचरित्र पारायणाचे महत्त्व जाणून घेऊया. गुरुचरित्र पारायण हे अत्यंत प्रभावी आहे, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. गुरुचरित्र पारायण म्हणजे काय? गुरुचरित्र एक हा धार्मिक पवित्र ग्रंथ आहे आणि दत्तात्रयांच्या अवतार श्रीपाद वल्लभ आणि श्री नरसिंह सरस्वती यांच्या जीवनचरित्रावर सांगितलेले आहेत. गुरुचरित्रात एकूण 53 अध्याय आहेत. हे ग्रंथ वाचल्याने मनःशांती मिळते, संकट दूर राहतात आणि आपल्याला सकारात्मक ऊर्जा घरात येते आणि श्री दत्तगुरूंची कृपा प्राप्त होते. तर गुरुचरित्र पारायण कसे करावे? त्याचे नियम काय? अनुष्ठान. पारायण हे आधी संकल्प करूनच करावे. संकल्प सोडताना मंत्र म्हणावे लागतात. जे अतिशय स्पष्ट, रोज घाई गडबड न करता एक ठराविक वेळ काढून रोज त्या ठराविक वेळेतच पूजा केली जावी. पूजा करून, संकल्प करून, जपमाळ करून नंतर आपण गुरुचरित्र पारायण हे आणि दत्त संप्रदायातील अत्यंत पवित्र आणि फलदायी अनुष्ठान आहे, जे सामान्य 7 दिवसात पूर्ण केले जाते. हे अनुष्ठान गुरुवारी सुरू करावे आणि पुढच्या बुधवारी संपवावे. सुरुवातीला आपण पहिल्या दिवशी 1 ते 9 अध्याय, दुसऱ्या दिवशी 10 ते 21 अध्याय, तिसऱ्या दिवशी 22 ते 29 अध्याय, चौथ्या दिवशी 30 ते 35 अध्याय, पाचव्या दिवशी 36 ते 38 अध्याय, सहाव्या दिवशी 39 ते 43 अध्याय आणि सातव्या दिवशी 44 ते 53 अध्याय वाचावे. रोज चरित्र पारायण करताना या काळात ब्रह्मचर्य तर पाळावेच. एकभुक्त असावे म्हणजे एकदाच जेवण करावे. सात्विक आहार म्हणजे कांदा लसूण वर्ज्य करावेत. जमिनीवर झोपणे हे नियम पाळणे आवश्यक आहे. तर गुरुचरित्र पारायणाचे मुख्य नियम आणि पद्धत अशी आहे की सुरुवात पारायण गुरुवारी सकाळी स्नान करून लवकर करावे. दत्त महाराजांच्या फोटोची पूजा करावी. नंतर पोथीची पूजा करावी. मनात आपली इच्छा मनोकामना धरून श्री दत्तप्रभूंच्या कृपेसाठी गुरुचरित्राचा सप्ताह करत आहे असा संकल्प करावा. वाचनाची वेळ शक्यतो पहाटे 3 ते दुपारी 12च्या आतच असावी, कारण दुपारी 12 ते 1:30 पर्यंत साधारण ही भिक्षा मागण्याची वेळ असते. त्यामुळे या वेळेत पठण करू नये. 12च्या आधीच पठण करावे किंवा दुपारी 12 ते 4 ही वेळ टाळूनच वाचन करावे. दैनंदिन पूजा करावी. दररोज वाचनापूर्वी पोथीचीही पूजा करावी. आरती आणि एक माळ श्री गुरुदेव दत्त किंवा दत्त मंत्राचा जप करावा. साप्ताहिक पद्धती 7व्या दिवशी सर्व अध्याय पूर्ण झाल्यावर दत्त महाराजांची विशेष पूजा व आरती करावी. जेवणाच्या नियमामध्ये घरचे जेवण करावे. घरच्या स्त्रीच्या हातचे, बहीण, आई किंवा पत्नीच्या हातचेच जेवण करावे आणि नैवेद्याला गोड जेवणाचा किंवा पुरणपोळीचा नैवेद्य दाखवावा. शक्य असल्यास 4 कुत्रे आणि एका गाईला अन्नाचे नैवेद्य द्यावे आणि ब्राह्मण सुवासिनी भोजन करावे. शक्य असल्यास ब्राह्मण आणि सुवासी दोघांना अन्नदान करावे. दक्षिणा आपल्या क्षमतेनुसार द्यावी. गरजू भक्तांना दक्षिणा किंवा वस्त्रदान करावे. वाचन शांत, स्पष्ट, अर्थ समजून करण्याचा प्रयत्न करावा. पारायण काळात अनावश्यक बोलणे टाळावे. मन शांत ठेवावे. काही कारणास्तव नियम मोडल्यास क्षमा प्रार्थना करून पुन्हा सुरुवात करावी. तर असे होते गुरुचरित्र पारायणासंदर्भात नियम. पारायणाची संपूर्ण माहिती. व्हिडिओला लाईक करा,
कमेंटमध्ये लिहा श्री गुरुदेव दत्त आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच धार्मिक आणि उपयुक्त माहितीसाठी पाहत रहा स्मिता सर्वगुण संपन्न. नमस्कार. धन्यवाद. काळजी घ्या.